मी नंदकुमार भोसले, अध्यक्ष भारतीय मजदूर संघ सोलापूर। आज बार्शी येथील कार्यकारी अभियंता मान्य श्री मगर साहेब यांच्या भेटीसाठी सर्व सोलापूरचं शिष्टमंडळ, संघटनेचे पदाधिकारी श्री मगर साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। सुरक्षा रक्षकांचा जो ज्वलंत प्रश्न होता, जे की बार्शी डिव्हिजनच्या अंतर्गत जे सुरक्षा रक्षक जवळजवळ 70पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक त्यांच्या वेगवेगळ्या सबस्टेशनला काम करीत असतात आणि सबस्टेशनमध्ये काम करत असताना ज्या वेगवेगळ्या एजन्सीमार्फत त्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणे, वेळेवर पगार न देणे किंवा कमी पगार देणे अशा तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय श्री मगर साहेब यांच्याशी चर्चा झाली व त्यासोबतच ज्या ठिकाणी हे सुरक्षा रक्षक काम करत होते वेगवेगळ्या सबस्टेशनला, त्या ठिकाणी त्यांना कामावरून देखील कमी करण्यात आले। जर अशा सुरक्षा रक्षकांना, जे होतकरू सुरक्षा रक्षक आहेत, जे गेली 2-2, 5-5, 10-10 वर्ष काम करत असतात, अशा सुरक्षा रक्षकांना जर अचानक कामावरून जर कमी केले तर त्यांच्यावर एक प्रकारची उपासमारीची वेळ येणे हे मगर साहेबांना पटवून दिले आणि लागलीच त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ज्या काही सुरक्षा रक्षकांना अशा वेळ आलेली आहे त्यांच्याविषयी आपण नक्कीच सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना आहे त्या ठिकाणीच आपल्याला कशी ऑर्डर देता येईल आणि सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्यांना नोंदणी करून त्यांना ज्या ठिकाणी त्यांचे सबस्टेशन आहेत त्या ठिकाणीच त्यांना ऑर्डर देण्याचे प्रयत्न आम्ही सर्कल ऑफिसची करून होईल तेवढ्या लवकर आम्ही त्यांना ऑर्डर देण्याचे आश्वासन माननीय मगर साहेबांनी दिलेले असल्यामुळे सदरची चर्चा ही अत्यंत सकारात्मक झालेली असून मला आणि संघटनेला खात्री आहे की या सुरक्षा रक्षकांचे वेतन आणि ह्या सुरक्षा रक्षकांना एक प्रकारचा हमी सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यासाठी नक्कीच मिळेल असे या संघटनेच्या प्रतिनिधींना आणि उपस्थित सर्व जे सुरक्षा रक्षक बांधव आहेत, जे वेगवेगळ्या सबस्टेशनमध्ये संघटनेकडे न्याय मागायला आलेले आहेत, त्यांना ही खात्री आहे की संघटनेकडून नक्कीच व माननीय मगर साहेबांकडून नक्कीच त्यांची ही आश्वासनं पूर्ण होईल। इतकंच या चर्चेमधून आपल्याला सध्या तरी सांगण्यात आलेले आहे। जर या आश्वासनाला उपकार्यकारी अभियंता बार्शी जर जागत नसेल किंवा त्यांनी आपली जर भूमिका जर सुरक्षा रक्षकाविषयी नकारात्मक जर ठेवली तर आम्हाला नाविलाजाने वेगळी भूमिका किंवा वेगळी वाट शोधावी लागेल, हे देखील संबंधित कार्यालयाने लक्षात घेतले पाहिजे। पण ती वेळ येणार नाही असं मला सध्या तरी वाटते व पुढील दिशात आपल्याला लक्षात येईल की सद्यस्थितीमध्ये जे आश्वासन दिलेले आहे यासाठी माननीय मगर साहेब हे कितपत या सुरक्षा रक्षणासाठी प्रयत्न करतील हे येणारी काही काळच आपल्याला कळेल। तरी या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की येणारे काळ हा सुरक्षा रक्षकांसाठी चांगलाच असणार आहे। संघटनेच्या माध्यमातून त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सतत प्रयत्नशील राहणार आहे आणि मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की ज्या सुरक्षा रक्षक बांधव अशा पद्धतीने भरभटलेला आहे त्यांनी संघटनेच्या प्रतिनिधीशी संघटनेमध्ये संपर्क करून एकजुटीने हा लढा आपण सगळ्यांनी जिंकला पाहिजे। या ठिकाणी एवढंच बोलून मी थांबतो। बोलो बोलो भारत माता की जय। भारतीय मजदूर संघाचा विजय असो। भारतीय मजदूर संघाचा विजय असो। धन्यवाद।